बाळा, आजचे आमचे शब्द तू तुझ्या मनात कोरून ठेव, कारण हा संदेश तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आम्ही तुझ्याकडे पाठवलेला आहे. बाळा, अनेक दिवसांपासून तू खूप अन्याय सहन करत आहेस. तुझ्यावर खूप खोटे आरोप देखील झाले. तुझा अपमान झाला. तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्यात आला. काही लोकांनी तुला कमी लेखले. काहींनी तुझ्या अपयशावर हसू केले. काहींनी तुला संपवण्याचा प्रयत्नही केला. परंतु बाळा, तू हे लक्षात ठेव, जो आमच्या भक्ताला त्रास देतो त्याला वेळच उत्तर देते. त्यामुळे तू सूड घेऊ नकोस. तुम्ही सूड घेण्यासाठी जन्माला आलेला नाही, तर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी जन्माला आलेला आहात. म्हणूनच आम्ही तुला थांबवले आहे. आम्ही तुला नेहमी शांत राहायला सांगत असतो, कारण आम्हाला माहिती आहे की योग्य वेळ आली की आम्ही स्वतः न्याय करणार आहोत. तुझ्या डोळ्यात अनेक रात्री अश्रू होते. तुम्ही कोणालाही तुमची वेदना, तुमचा त्रास हा तू सांगितलेला नाहीस. तुझ्या मनात तू वेदना साठवून ठेवून तू फक्त आमचे नाव घेत राहिलीस. अनेकदा तुला वाटले की स्वामी, मी इतका चांगला असूनही माझ्यासोबत असे का घडते. बाळा, तुझे प्रत्येक अश्रू आम्ही पाहिलेले आहेत. तुझ्या मनातील प्रत्येक वेदना आम्हाला जाणवत असते. तुम्ही एकटेच बसून रडत होता, पण ज्या वेळेस तुम्ही एकटे बसून रडत असता तेव्हा तुम्ही एकटे नसता, तर तुमच्याजवळ आम्हीही असतो. बाळा, आज आम्ही तुला एक वचन देतो. तुझ्यावर अन्याय करणारे लोक एक दिवस तुझ्यासमोर गुडघे टेकतील, पण ते तुझ्या रागामुळे नाही, तर ते आमच्या न्यायामुळे होणार. कर्माचा नियम कोणालाही सोडत नाही. आज जे लोक गर्वाने वागत आहेत तेच उद्या नम्र होतील. आज जे तुला कमी समजत आहेत तेच उद्या तुझी किंमत ओळखतील. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. बाळा, शत्रू हे कायम बाहेरचेच लोक असतात असे नसते. कधीकधी तुमचा राग, तुमची भीती, तुमचे नकारात्मक विचार आणि तुमची निराशा हेही तुमचे खूप मोठे शत्रू असतात. आधी तू या शत्रूंवर विजय मिळव, कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणताही शत्रू हरवू शकत नाही. बाळा, तू केलेली कोणतीही मेहनत व्यर्थ गेलेली नाही. तुझे मौन कमकुवतपणाचे चिन्ह नाही. तुझा संयम ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुझ्या यशाचा आवाज इतका मोठा असेल की तुला कमी लेखणारे लोक स्वतः शांत होतील. त्यामुळे तू फक्त शांत राहा. कोणाचाही द्वेष करू नकोस, कारण द्वेष हा मनाला जाळत असतो. आम्ही तुला प्रेम, सत्य आणि संयमाचा मार्ग दिला आहे. त्या मार्गावर तू चालत राहा. जे तुला खाली खेचतात त्यांच्याकडे मागे वळूनही तू पाहू नकोस. तुझे लक्ष फक्त तुझ्या ध्येयावर असू दे. तू फक्त विश्वास ठेव. सर्व काही तुझे उत्तमच होणार. बाळा, लवकरच तुझ्या आयुष्यात असा काळ येईल की ज्यांनी तुझा अपमान केला तेच तुला सन्मान देतील. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तेच तुझ्यावर विश्वास ठेवतील. ज्यांनी तुला हरलेले समजले तेच तुझ्या विजयाचे साक्षीदार होतील. त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस, पण त्या दिवशी तू गर्व करू नकोस, कारण तुझा विजय हा तुझा नसून तो आमचा आशीर्वाद असेल. कारण अहंकार, गर्व हा माणसाला खाली खेचतो. त्यामुळे तुमचे यश, अपयश, आनंद, दुःख सर्व काही तुम्ही आमच्या चरणांवर ठेवत राहा. स्वतःला रिकामे ठेवा, तेव्हाच तुम्ही आमच्या अगदी जवळ याल. बाळांनो, नेहमी नम्र राहा. लोकांना माफ करा, कारण
क्षमा करणारा माणूसच खरा बलवान असतो. सिंहाला प्रत्येक कुत्र्याला उत्तर द्यावे लागत नाही. त्याची शांत चालच त्याची ओळख असते, त्याचे उत्तर असते. त्याप्रमाणे तूही तुझ्यावर होणाऱ्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ नकोस. तुझे यशच तुझे उत्तर असू दे. आजपासून एक संकल्प कर, मी कोणाच्याही वाईटाचा विचार करणार नाही. मी कोणाचाही हेवा करणार नाही. मी फक्त माझ्या कर्मावर आणि माझ्या स्वामींवर विश्वास ठेवीन. बाळा, ज्यांनी तुला फसवले त्यांच्यामुळे तुझा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. कारण प्रत्येक माणूस सारखा नसतो. पण तू काळजी करू नकोस. आमच्या कृपेने तुला योग्य माणसे भेटतील. तुझ्यासाठी नवीन दारे उघडतील. नवीन संधी तुला मिळतील. नवीन यश तुझ्या आयुष्यात येईल. आणि तेव्हा तुला समजेल की आम्ही तुला इतका वेळ का थांबवले. कारण हिरा घडवण्यासाठी घाव सहन करावा लागतो. तू एक हिरा आहेस म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नकोस. सोने शुद्ध होण्यासाठी त्या सोन्याला आगीतून जावेच लागते. तसाच तुझाही प्रवास आहे. तुझा आजचा संघर्ष तुझ्या उद्याच्या तेजस्वी भविष्याची ती तयारी आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आमचा हात नेहमी तुझ्यावर आहे. तुझे सर्व कल्याणच होणार. बाळा, कधीही तू असे समजू नकोस की आम्ही तुला विसरलो आहोत. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबतच आहोत. तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आमचीही पावले आहेत. फक्त तू श्रद्धा सोडू नकोस, धीर सोडू नकोस आणि मुख्य म्हणजे तू करत असलेले आमचे नामस्मरण सोडू नकोस. कारण लवकरच अशी वेळ येणार आहे जेव्हा लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, हा तोच माणूस आहे का ज्याला आपण कमी समजत होतो. बाळा, लवकरच तुझे शत्रू तुझ्यासमोर हार मानतील. ते तुझ्यासमोर गुडघे टेकतील. सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा विजय होईल. त्यामुळे आजपासून तू तुझी चिंता सोड, भीती सोड, स्वतःवर विश्वास ठेव, नामजप करत राहा. योग्य वेळी आम्ही तुझ्या आयुष्यात असा बदल घडवून आणू की तुलाही आश्चर्य वाटेल. जो आमच्यावर अखंड विश्वास ठेवतो त्याचा पराभव कधीच होत नाही. तुझे अश्रू आनंदात बदलतील. तुझ्या आयुष्यात असा दिवस उगवेल की तुझे शत्रूही तुझ्या यशाला सलाम करतील. तू फक्त संयम ठेव, शांत राहा आणि नामजप करत राहा. तुझ्या अपेक्षेपेक्षाही खूप चांगले तुला मिळणार आहे. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुम्ही या लोकांमुळे आजपर्यंत खूप दुःखी झालेला आहात. त्यांचा विचार करून तू तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस. कारण जे लोक दुसऱ्याला खाली खेचण्यात आनंद मानतात त्यांचे पतन आधीच सुरू झालेले असते. तुला ते दिसत नाही, पण आमच्या न्यायाच्या चक्राने त्यांचे कर्म मोजायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. बाळांनो, आम्ही कोणावरही कधीच अन्याय होऊ देत नाही. कोणाचाही पक्षपात करत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ हे मिळत असते. म्हणून सूड घेण्याचा विचार तू मनातून काढून टाक. तुझ्या मनात जर राग, द्वेष आणि बदला घेण्याची भावना राहिली तर तुझे मन अशांत राहील. आणि आम्हाला तुझे मन शांत, निर्मळ आणि विश्वासाने भरलेले पाहिजे आहे. बाळा, तुला वाटते की तुझा अपमान करणारे आज आनंदात आहेत. पण प्रत्येक हास्यामागे आनंद, खरेपणा लपलेलाच असतो असे नसते. त्यांचे ते हसू खोटेपणाचे आहे. त्यामुळे ते टिकणारे नाही, हे लक्षात ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यात येणारे यश इतके मोठे असेल की तुला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची गरजच भासणार नाही. तुझे काम, तुझे व्यक्तिमत्व
आणि तुझा संयम स्वतःच तुझी ओळख बनतील. बाळा, आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. झाड जितके फळांनी भरते तितके ते खाली झुकते. अगदी तसेच मोठे यश मिळाल्यावरही तू नेहमी नम्र राहा, कारण नम्रतेतच आमचा आशीर्वाद वास करतो. हे लक्षात ठेव. आज जे लोक तुझ्या विरुद्ध बोलत आहेत, उद्या तेच तुझ्या चांगुलपणाची उदाहरणे देतील. त्यामुळे कोणाचेही तू वाईट चिंतू नकोस, कोणालाही शाप देऊ नकोस. तू फक्त आमच्या नावाचा जप कर. तुझे प्रत्येक पाऊल आम्ही योग्य दिशेने घेऊन जाऊ. बाळा, कधी कधी तुला वाटते की सर्व दारे बंद झाली आहेत, पण जे दार आम्ही तुझ्यासाठी उघडणार आहोत ते कोणालाही बंद करता येणार नाही. तू फक्त प्रयत्न करत राहा. प्रत्येक सकाळी नव्या आशेने उठ. स्वतःवर विश्वास ठेव. तुझे मन कमकुवत होऊ देऊ नकोस, कारण भीती ही यशाची सर्वात मोठी शत्रू आहे. तू काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत. तुझे आम्ही प्रत्येक क्षणाला संरक्षण करत असतो. तुझ्या प्रत्येक संकटात आम्ही तुला आधार देतो. ज्या दिवशी तुझ्या आयुष्यात आनंदाचे दिवस सुरू होतील, त्या दिवशी तुला या कठीण काळाचे महत्त्व समजेल. त्यावेळेस तू म्हणशील, स्वामी, हा संघर्ष जर नसता तर मी इतके मजबूत झाले नसते. बाळांनो, आमच्या भक्तांचा विजय उशिरा होऊ शकतो, पण तो निश्चितच होतो. हे आमचे वचन आहे. त्यामुळे आजपासून तक्रारी नाही, तर फक्त श्रद्धा ठेव. भीती नको, धैर्य ठेव. निराशा नाही, तर आशा ठेव. तुझी वेळ जवळच आली आहे. तुझे नशीब उजळण्याची वेळ आली आहे. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज पडणार नाही. तुझे यशच त्यांना शांत करेल. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर योग्य वेळी आम्ही देणार आहोत. फक्त तू आमच्यावर विश्वास ठेव. कधीही हार मानू नकोस, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय होणे कधीच थांबत नाही. तसेच तुझ्या आयुष्यातील प्रकाशही आता दूर नाही. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. तू काळजी करू नकोस. तुझे शत्रू लवकरच तुझ्या समोर गुडघे टेकणार, तुझ्या समोर हार मानणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.